आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. आपण 45व्या ओवीपासून सुरू करणार आहोत. 16वा अध्याय आणि एक देवीचं स्तोत्र म्हणणार आहे आणि रोजची प्रार्थना. सर्वांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमान भानचकितं, भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. नता तो भवान्यष्टक म्हणते. नता तुमच्याकडे कुणाकडे असेल तर मनातल्या मनात म्हणत राहा. नता तो न माता न बंधुर्न दाता, न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता, न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. भवाब्धावपारे महादुःखभीरुः, प्रपन्नः प्रकामी प्रलोभी प्रमत्तः, कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. न जानामि दानं न च ध्यानयोगं, न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रं, न जानामि पूजां न च न्यासयोगं, गतिस्त्वं 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 भवानी. न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं, न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित्, न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर्, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. कुकर्मी कुसंगी कुबुद्धिः कुदासः, कुलाचारहीनः कदाचारलीनः, कुदृष्टि कुवाक्यप्रबन्धः सदाहं, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं, दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित्, न जानामि चान्यं सुराणां शरण्ये, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. विवादे विषादे प्रमादे प्रवासे, जले वानले पर्वते शत्रुमध्ये, अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो, महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः, विपत्तौ प्रविष्टः प्रणष्टः सदाहं, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. या भवानी मातेला म्हणजेच देवीला काय काय मागितलेलं आहे. आधी म्हटलं की तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच नाही, आणि जोपर्यंत मला अहमची जाणीव आहे तोपर्यंत देवीपर्यंत किंवा परमेश्वरापर्यंत जाणं अवघड आहे. पण ही सगळी मी माझी भावना संपली आणि मग जर भक्त त्या देवापर्यंत पोहोचला, आपण जे रोज तेच शिकतोय, तर या भगवतीशिवाय माझं दुसरं कोणीच नाही. तूच माझा उद्धार केला आहेस किंवा करू शकतेस, आणि कशी तिच्यावरच मी संपूर्ण अवलंबून आहे ही छान भावना या स्तोत्रामध्ये व्यक्त केलेली आहे. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. तू भवानी एकटीच माझी गती आहेस, म्हणजे मला जिथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे तिथपर्यंत तूच माझी साथीदार आहेस किंवा तूच माझी मार्गदर्शक आहेस. कारण बाकी नातेवाईक कोणी उपयोगी नसतात, शेवटपर्यंत साथ कोणी देऊ शकत नाही. संसारातल्या सगळ्या यातनांना मी घाबरून गेलेलो आहे. मी कुकर्मी आहे,
आणि सगळ्या प्रसंगात तूच मला आधार आहेस आणि माझ्या दुराचरणापासूनही तू मला वाचवू शकशील, वर काढू शकशील, माझा उद्धार करू शकशील आणि अत्यंत दुराचारी अशा मला मानसिक आधार तू देशील. पण त्याच्याजवळ आपल्या हृदयाची प्रामाणिकता पाहिजे, अनन्यता असायला हवी. आणि म्हणून शेवटी तर म्हणलेलं मला फार आवडलेलं आहे की जले वा नले, म्हणजे पाण्यात, अग्नीमध्ये, पर्वतामध्ये, शत्रू असताना, अरण्यामध्ये शरण आलो असताना तू माझं रक्षण कर. म्हणजे मी जिथं कुठे असेन तिथे तू माझं रक्षण कर, कारण तूच माझी एकमेव गती आहेस, असं खूप अगदी आळवून म्हटलेलं आहे. आणि शंकराचार्यच त्याचे करते आहेत. तर शंकराचार्यांची सगळी स्तोत्र ही खूप सुंदर असतात. काल आपण 44वी ओवी घेतली आहे म्हणतात, ती पुन्हा एकदा घेऊया. आत्मविषयी आतुवट, साधन जे अंगवट, ज्ञान हे ही स्पष्ट चावळला. काय म्हणतायत की उत्तम पुरुष या शब्दाचा आधार घेऊन नाही, ती 45 वाचली, आधी 44 वाचते. पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुनी मिश, दाविले चोख आत्मतत्व. कालपर्यंत ही ओवी झाली होती की उत्तम पुरुष या शब्दाचा आधार घेऊन, पाठी म्हणजे त्याचा आधार घेऊन, ते पाठीशी ठेवून आत्मतत्वाच्या ठिकाणी शुद्ध स्वरूपाचं जे चैतन्य, परमेश्वरी चैतन्य नांदत आहे ते स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः हे जे सांगितले ते एवढ्यासाठी सांगितलेलं आहे. आणि आत्मस्वरूप त्यातनं प्रगट होतं. आणि आत्मस्वरूप भक्तश्रेष्ठ अर्जुनाला दाखवलेलं आहे. विश्वरूप दर्शन जसं दाखवलं तसं आत्मरूपसुद्धा त्यांनी अर्जुनाला प्रगट केलेलं आहे. आता पुढच्या ओवीत म्हणतात 45मध्ये, आत्मविषयी आंतुवट, साधन जे अंगदट, ज्ञान हे ही स्पष्ट चावळला. आता हे जे आत्म्याविषयी किंवा आत्मप्राप्तीसाठी जो अंतुवट, म्हणजे जो अत्यंत उत्सुक आहे, किंवा शुद्ध ज्ञान हेच आत्मप्राप्तीसाठी किंवा अंतरंगातील प्रबळ असं साधन आहे. म्हणून त्यांनी म्हटलं साधन जे अंगवट. हे साधनसुद्धा कसं आहे, अंगवट म्हणजे प्रबळ आहे. आणि ते देखील भगवंतानं अर्जुनाला सांगितलं. ज्ञान हे ही स्पष्ट चावळला. आपण चावळणे हा शब्द जरा व्यवहारात वेगळ्या अर्थी घेतो, पण ज्ञानदेवांनी ते स्पष्ट करून सांगितलं आहे अशा अर्थी चावळलेला शब्द. आता 45वी ही ओवी झाली आहे की स्वतःच्या अंतरंगामध्ये जे प्रबळ साधन आहे आत्मज्ञानासाठी किंवा शुद्ध ज्ञान हे आत्मप्राप्तीचं साधन आहे. आणि ते सुद्धा भगवंतांनी अर्जुनाला उघड करून सांगितलं, स्पष्ट करून सांगितलं. काय होतं, सांगणाऱ्यांमध्ये किंवा ज्ञान देणाऱ्यांमध्ये सुद्धा अशी विविधता असते. आता समजा लहान मुलाला आपण फसवलं आणि एखादी वस्तू दाखवली आणि त्याला वेगळंच नाव सांगितलं, तर तो बिचारा तेच डोक्यात ठेवणार की नाही. लहानपणी जर संस्कार झाला तर मोठा झाला तरी तो म्हणून हे 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 आहे, ही वाटी आहे किंवा हे भांडं आहे, हा डब्बा आहे. वेगळंच पेन दाखवलं आणि त्याला असं काही म्हटलं तर तो ते ज्ञान घेणार. पण जे खरं ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे, तो सांगेल. खरा जो ज्ञानी आहे तो म्हणेल, नाही बाळा, हे ना पेन आहे आणि यांनी लिहायचं असतं, तू मोठा झाल्यास की लिहिशील. हे जसं वस्तूचं ज्ञान झालं तसं शुद्ध ज्ञान हे आत्मप्राप्तीसाठी आवश्यक आहे. आणि ते आपल्याला एकदा झालं की भगवंत आपल्यावर सुद्धा प्रसन्न झाले की आपल्याला पण ते ज्ञान होईल. अर्जुनाला मिळालेलं आहे. आपण सगळे अर्जुनच आहोत, पण अर्जुना एवढी आपली तपश्चर्या, साधना किंवा जिद्द ही नाही आहे. आता म्हणून ते पुढं काय म्हणतात, म्हणून ये अध्यायी. आता वास्तविक हे सगळं 15व्या अध्यायात सांगून झालेलं आहे. शुद्ध तत्त्वज्ञान सांगून झाले. आता काहीच उरलेलं नव्हतं. हा अध्यायाची गरजच नव्हती असं सुरुवातीला ज्ञानदेव म्हणले, पण तरी आता पुन्हा म्हणतात, म्हणून ये अध्यायी निरूप्य नुरेची काही, आता गुरु शिष्या दोही स्नेहो लाहणा. आता पुन्हाही ते सांगतायत की या अध्यायात निरूप्य म्हणजे निरूपण करण्यासारखं, निरूप्य जसं आपण गम्य ज्ञेय तसं निरूप्य म्हणजे ज्याचं निरूपण करायचं अशी गोष्ट.
तर जयाध्यायात निरूपण करण्याजोगं काहीच राहिलेलं नाही, उरलंच नाही आहे काही. तरीसुद्धा श्रीकृष्ण आणि भक्तश्रेष्ठ अर्जुन या गुरुशिष्यातला परस्परमधला स्नेहभाव, इतकं प्रेम आहे. गुरुशिष्यादोही स्नेहो लाहणा. तर हा स्नेहभाव लाहणा म्हणजे प्राप्त झालेला आहे. ते दोघं गुरुशिष्य इतके जवळचे आहेत, इतके जवळचे आहेत की त्यांना आता ह्याच्यात भेद राहिलेलाच नाही आहे. गुरु म्हणजे शिष्य, शिष्य म्हणजेच गुरु झालेले आहे. मग या नातेसंबंधाला शाश्वत लाभ म्हणजे तो कायमचा मिळालेला आहे. आता कायमचा लाभ झालेला आहे. ते दोघं एकरूप झालेले आहेत आणि ते अनुभवायचं आहे. म्हणून गुरुशिष्यातला हा भेदभाव संपून स्नेहभाव निर्माण झालेला आहे. त्याची प्राप्ती कुणाला होते? हा सगळा भेद संपेल त्याला होते. एवं ये विषयी कीर जाणते बुझावले अपार परिमुमुक्षु इतर साकांक्ष झाले. कुणासाठी आता हे सांगतायत 16वा अध्याय ते आता इथं सांगितले बघा की एवं ये विषयी कीर. आता ह्या विषयाच्या बाबतीत सगळं भरपूर सांगितलेलं आहे. कीर पुष्कळ उपदेश केलेला आहे. जाणते बुझावले अपार आणि त्याचं ज्ञान झाल्यावर अर्जुन तर जाणता अर्जुन आहे तो आता तृप्त झालेला आहे. आपण म्हणतो ना माझी तहान बुझली किंवा शांत झाली, तसं आता त्याची ज्ञानाची जी ओढ होती ती शांत झालेली आहे. तो उपदेश मिळालेला आहे, तो तृप्त झाला आहे. पण परिमुमुक्षु इतर साकांक्ष झाले. पण अजून काही मुमुक्षु आहेत ना तुमच्या आमच्यासारखे, मोक्षाची इच्छा असणारे ते मुमुक्षु. तर ते जे आहेत ना त्यांच्यासाठी हे सगळं सांगणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी अवधान द्यावे. मुमुक्षु इतर साकांक्ष झाले. साकांक्ष म्हणजे काय? त्यांना आकांक्षा निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली की अर्जुनाला जसं हे सगळं ज्ञान मिळाले तसं तुम्हा आम्हाला पण मिळायला पाहिजे, अशी त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली. म्हणून जरा इकडं लक्ष द्या असं ज्ञानदेव आता सांगतायत किंवा विनंती करतायत, कळकळीची विनंती करतात. ज्ञानदेव असा कधी हे करत नाहीत, आदेश देत नाहीत, हे करा ऐका असं नाही. ऐकावं अशी विनंती करतो. परिसा सारखं ते सारखं सांगतात, तसं इथं सांगतायत. कारण का? एवं ये विषयी कीर आता सांगितलं. जाणते बुझावले अपार परिमुमुक्षु इतर साकांक्ष झाले. त्या मज पुरुषोत्तम ज्ञाने भेटे जो सूरम तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीचीही. आता ते सांगतायत की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू आता माझं बोलणं नीट ऐक. कशासाठी ऐक? की मी पुरुषोत्तम आहे, बरोबर आहे. तो सांगतोय की मी पुरुषोत्तम, माझ्यापाशी जो निखळ ज्ञानमार्गाने येतो तोच सर्वज्ञ असतो. आणि खरं सांगायचं तर परमभक्तीची तीच परमसीमा आहे. तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीचीही. ज्ञान आणि भक्ती ही काही तशी वेगळी नाही आहे, पण ज्ञानी माणसाला जरा अहंकार असतो आणि भक्तीमध्ये तो नसतो. म्हणून इथं काय सांगतायत की त्रैलोक्य नायक भगवान श्रीकृष्णानं मागच्या अध्यायात श्लोकरूपानं अर्जुनाला सांगितलं होतं सगळं, पण ते पुढं सांगतायत. पण ते म्हणतात की मी पुरुषोत्तम आहे, माझ्यापाशी जो निखळ मार्गाने येतो, ज्ञानमार्गाने येतो, जो सर्वज्ञ तोची सीमा. तर ती परमभक्तीची सुद्धा सीमा आहे, भक्तीचीही. जवळीकता साधणं, भगवंताच्या मध्ये आणि आपल्यामध्ये आडपडदा न ठेवणं, अगदी प्रेमाने त्याच्या निकट येणं. बघा लहान मूल कसं काही विचार करतं का हो, आई कामात आहे का, आई जवळ कुणी आलंय का, आई पूजा करते का, ते येतं आणि कडकडून मिठी मारतं. आई किती वेळ तुम्हाला भेटली नाही, मी तुला शोधत होतो ग. असं जे भाव आहे तो भाव या ज्ञानी पुरुषामध्ये असला, तो त्याच्याकडे आला की तोच भक्तिभाव आहे. वेगळी भक्ती, वेगळं काही भक्तीचं लक्षण नाही.
ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके तेथे ज्ञानची बहुतेके वानिले तोषे. म्हणून ते सांगतायत की त्रैलोक्य नायक भगवान श्रीकृष्णाने मागच्या अध्यायात अर्जुनाला श्लोकाच्या रूपानं सांगितलेलं होतं. बोलिले अध्यायात श्लोके मागच्या बरं का, मागच्या अध्यायात जे श्लोकातून सांगितलेलं होतं श्लोकरूपानं, तेथे ज्ञानची बहुतेके, तर ते सगळं ज्ञानच होतं. ज्ञानाचं, शुद्ध ज्ञानाचं मोठ्या प्रेमानं असं पूर्ण समाधानानं वर्णन केलेलं. वानिले तोषे. आपण बघा खुशीत असलो ना की एखाद्या गोष्टीचं वर्णन अगदी मनापासून करतो, भरभरून करतो. तसं भगवंतानी पुरुषोत्तम योगामध्ये जे सगळं ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे ते अगदी मोठ्या प्रेमानं आणि समाधानानं, तोषे, आनंदानं केलेलं होतं. आता ते कसं केलं होतं ते पुढे सांगताय. भरुनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखता द्रष्टू आनंद साम्राज्यी पाठू बांधिजे जीवा. आता हे ज्ञान करत असताना किंवा सांगत असताना प्रपंचाचा घोटू म्हणलेलं आहे. भरुनी प्रपंचाचा घोटू म्हणजे प्रपंचाचा मानसिक पातळीवर एक घोट घेतलेला आहे. आणि दृश्य विश्व हे जे आहे ते मायावी आहे याचं सत्यदर्शन घडवून त्याची अनुभूती साधकाला प्रत्यक्ष देतं. की जे देखताची देखता द्रष्टू आनंद साम्राज्यी पाटू बांधिजे जीवा. आता पाटू म्हणजे पट्टाभिषेक. पाट म्हणजे तो पाण्याचा पाट नाही घ्यायचा. तर आता असं म्हणायचं आहे त्यांना की एकदा हे सत्यदर्शन, द्रष्टा म्हणजे सत्यदर्शन घडवून त्याची अनुभूती आली पाहिजे. ती अनुभूती प्रत्यक्ष ते देत असतात. भगवंत आपल्या भक्तामध्ये आणि आपल्यामध्ये आडपडदा ठेवत नाहीत. ज्ञान देतानाही ते असं काही राखून ठेवत नाहीत. आणि पुढं काय करतात की आनंद साम्राज्यी पाटू बांधिजे जीवा. आपल्या जीवाला जणू काही आनंद साम्राज्याचा पट्टाभिषेक करतात. म्हणजे आनंद साम्राज्यावर आपल्याला बसवतात. म्हणजे एखाद्याला जसं शिवाजी महाराजांचा हे झाला, राज्याभिषेक झाला, ते गागा भट्ट वगैरे सगळ्यांनी सगळीकडची समुद्र नद्यांचे तीर्थ आणली, सगळं झालं. तसं जणू काही आपल्याला ज्ञानाच्या आणि आनंद साम्राज्याच्या पट्टाभिषेकावर बसवलं जाते. म्हणजे तिथे पट्टाभिषेक केला जातो. म्हणजे आता आपल्यामध्ये काहीही त्रुटी राहणार नाही. रामाला बघा राज्याभिषेक करायचा होता. आदल्या दिवशी सगळी तयारी झालेली होती आणि सांगितलं होतं वसिष्ठांनी की आता फक्त रात्री तुम्ही व्रतस्थ राहा, भगवंताचं चिंतन करा आणि पहाटे पुढे आवरून या. त्यालाही रात्रभर झोप नाही, त्या कौसल्या मातेला नाही, सीतामाईलाही नाही. सगळे त्या उद्याच्या तयारीतच असतात. आणि जे सगळे वाद्य वाजायला लागली, नगारे वाजायला लागले, सगळ्या सुंदर सुंदर वाद्यांचे गजर व्हायला लागले आणि ते अचानक थांबले. मग पुढं सगळं काय झालं आपल्याला माहिती आहे. म्हणजे तो अभिषेक होता होता राहिला आहे. पण इथे मात्र आनंद साम्राज्याचा आत्मज्ञानाच्या बळावर जणू काही पट्टाभिषेक केला जातोय. काय मला कल्पना, ज्ञानदेवांच्या कल्पनाशक्तीची आपण कल्पनाच करू शकत नाही. म्हणून त्यांनी म्हणलं की भरुनी प्रपंचाचा घोटू. आता बघा तहान लागली की आपण एक एक घोट पाणी पित राहतो. तसं यांनी काय म्हणलं की आपल्या या मानसिक पातळीवर हे सगळं दृश्य मायावी आहे. मग ते सत्यदर्शन घडवून प्रपंचाचा मानसिक पातळीवर एक एक घोट घ्यायला लावत आहेत. तो घोट देतात आणि दृश्य हे मायावी आहे याची जाणीव करून देतो. आपल्याला सुद्धा बघा असा एखादा तडाखा बसतो, असा एखादा प्रसंग येतो की त्यावेळेला कळतं की हे आपण जे सगळं पळतोय सगळ्या
नश्वर गोष्टीकडे धावत सुटलेलो आहे. आणि मग खरं त्या विश्वाचं, खरं त्या संसाराचं चित्र जेव्हा डोळ्यासमोर येतं की ह्याचा काही उपयोग नाही याच्यात रमून, आता आपल्याला परमेश्वराचेच चिंतन करायला पाहिजे, त्याचीच आस धरली पाहिजे. ही ज्या वेळेला मनातून ओढ निर्माण होते तो म्हणजे त्याचा आनंदाचा पट्टाभिषेक आहे. दुसरा काही असं खरंच तीर्थविर्थ आणून पट्टाभिषेक नाही आहे. तर ही कल्पना ज्ञानदेवाने आपल्या मनावर ठसवलेली की हळूहळू हा संसाराचा घोट घेत घेत आपल्याला त्याची नश्वरता सगळी लक्षात येते, त्याचं माईकपण आहे ते लक्षात येतं. आणि मग आपण या आत्मज्ञानाच्या आनंदाचा पट्टाभिषेक करायला पात्र ठरतो. ही भाषा तशी डोक्यातच शिरणार नाही, पण आपण हळूहळू जेव्हा आत्मज्ञानाकडं वाटचाल करू, हे सगळं दृश्य जग खोटं आहे जेव्हा वाटेल. बघा, एखादा प्रसंग येतो, कोणीतरी अचानक सिरियस होतात, हॉस्पिटलला ॲडमिट करायची वेळ येते, आपले सगळे पैसे कुठंतरी गुंतवलेले असतात, असे दुसऱ्या मिनिटाला मिळत नाही. तिथं म्हणतात हॉस्पिटलमध्ये एवढे पैसे भरल्याशिवाय तुम्हाला एंट्रीच नाही आहे. आपल्याबरोबर 4 नातेवाईक असतात, 2-4 मित्र असतात, आणि प्रत्येकाकडं विचारलं तर ते म्हणतात आमच्याकडे एवढा बॅलन्स नाही आहे, दिले असते पण उद्या माझ्या मुलाला अमकं लागणार आहे. म्हणजे तिथे आपल्याला ती खरी जाणीव होते की हे सगळे व्यर्थ आहे. न माता न बंधुर्न, आहे की नाही, शंकराचार्यांनी ते सांगितलेलं. तर मुलगी नाही, मुलगा नाही, कोणी नाही, आपलं नातेवाईक कोणी नाही आहे. आत्ताच सांगितलं, गतिस्त्वम त्वमेका भवानी. तू गती आहेस माझी, भवानीला म्हणतायत, देवीला म्हणतायत. तसं इथे हा जो ज्ञान देणारा गुरु आहे ना, हा खरा आहे. आणि गुरु म्हणजेच परमात्मा. पुढे आपण एवढ्या 4व्या स्वरूपानंदांच्या पाहूया. उत्तम पुरुष ऐसे तया नाव, देवोनिया सर्व स्पष्ट केले. तेथे शुद्ध ज्ञान तेची एक जाण, प्रभावी साधन अंतरंग. ऐसा तया आत्मतत्वाचा प्रत्यय, घ्यावया उपाय सांगितला. सांगावया जोगे म्हणून या आता, नुरेची तत्वता अध्यायी. परी गुरु शिष्या प्रेमाचाची भर, लाधला साचार अखंडित. असो आघवे हे तत्व असामान्य, जाणोनिया धन्य झाले आता, झाले ज्ञाते. परिजे इतर मुमुक्षु साचार, उत्कंठित फार जया लागी. आता हे ज्ञान घेण्यासाठी तुमच्या आमच्यासारखे मुमुक्षु आहेत ना, उत्कंठित, उत्सुकता असलेले. पार्थात या मज पुरुषोत्तमाते, अनन्य जो भेटे शुद्ध ज्ञाने. सर्वज्ञ तो जाण धन्य त्याचा प्रेमा, भक्तीची ही सीमा तोची एक. ऐशा परी देखा अध्याया शेवटी, त्रैलोक्याचा पती बोलीला जो. आणि संतोषून तेणे वारंवार, ज्ञानची साचार वाखाणिले. जे का संसाराचा करोनी निरास, पाहत्या जीवास एकाएकी. घोट घेणे म्हणजे पिणे पाणी असा अर्थ नाही घ्यायचा, त्याचा गळा घोटला म्हणतात की नाही, तो घोट इथे अपेक्षित आहे. मग तया जीवा बैसविनी दानी, राजसिंहासनी स्वानंदाच्या. इथपर्यंत वाचलं आहे आपण. पुढची एक फक्त वाचून ठेवते. पाहे धनुर्धरा जीवाशी साचार, ब्रह्म साक्षात्कार भावयासी. आपण आता पाहिलं आनंद, म्हणजे करुणी प्रपंचाचा घोटू. इथे घोटूचा अर्थ नकळत मी मगाशी म्हणलं की पाण्याचा घोट घेत राहतो, तो घोट नाही आहे. तर घोट घेणे म्हणजे गळा दाबून एखाद्याचा हे करणं ना, तसं आहे की या प्रपंचाचा पहिला नाश करायला पाहिजे, त्याचा आघात करायला पाहिजे, म्हणजे त्याचं हे सोडला पाहिजे. तर आपण या आनंदाच्या साम्राज्यावर विराजमान होऊ शकतो. एवढे या लाठेपणाचा उपावो, आणू नाहीची म्हणे देवो. हा सम्यक ज्ञानाचा रावो, उपायान माझी. मग आता काय म्हणतायत,
भगवंत सांगतायत की अरे पार्था, माझ्या प्राप्तीचा एवढा समर्थ उपाय अन्य कुठंही सापडणार नाही. एवढे या लाठेपणाचा म्हणजे प्रबळ, भरभक्कम, समर्थ असा उपाय दुसरीकडे सापडणार नाही. आणू नाहीच म्हणे देवो, हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी. मग माझी प्राप्ती व्हावी म्हणून अनेक मार्ग साधक धुंडाळतात. पण त्या उपायांमध्ये सम्यक ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान, म्हणजेच भगवंताच्या अस्तित्वाचं ज्ञान हे सम्राटपद भोगतं. म्हणजे यथार्थ ज्ञान म्हणजे ते सम्राटपद आहे. मी मगाशी सांगितलं जसं आपण खोटं जर ज्ञान बघा, त्या शिंपलीला रूप समजलं जातं, दोरीला साप समजलं जातं, ही सगळी अयथार्थ ज्ञान आहे. पण सापालाच साप ओळखणं, दोरीला दोरी म्हणून ओळखणं, शिंपल्याला शिंपला म्हणून ओळखणं हे यथार्थ ज्ञान. तर ते यथार्थ ज्ञान हे भगवंताच्या अस्तित्वाचं ज्ञान आपल्याला करून देते आणि मग आपल्याला सम्राटपद प्राप्त होते. ऐसे आत्मजिज्ञासू जे होते, तीही तोषलेनी चित्ते, आदरे तया ज्ञानाते ओवाळिले जीवे. असं हे जे आत्मजिज्ञासू साधक आजपर्यंत होऊन गेलेले आहेत, जे होते म्हणजे जे होऊन गेले, त्यांनी काय केलं, तीही तोषलेनी चित्ते, त्यांनी अत्यंत तोषलेल्या म्हणजे संतुष्ट झालेल्या चित्तानं किंवा प्रेम भरल्या भावनेनं ओवाळिले जीवे, आदरपूर्वक आपल्या ज्ञानावरून आपल्या प्राणांची कुरवंडी केलेली आहे. ओवाळ, जीवभावे ओवाळतात ना, ओवाळू आरती माझ्या, सगळ्यांना म्हणतो ना आपण, ते तसं ओवाळून टाकलेलं आहे. आपला जीवभाव ओवाळून टाकला, आपलं स्वतःचं अस्तित्व सगळं विसरलेत आणि मग ह्या भगवंताच्या ठिकाणी ते एकरूप झालेले आहेत. आणि अत्यंत आनंदाने एखादा जो मगाशी मी उदाहरण वेगळं दिलं तुम्हाला, की जो कोणी आपल्या वेळेला उपयोगी पडत नाही, पण एखादा असा असतो आपल्या चेहऱ्यावरनं ओळखतो, काय रे काय प्रॉब्लेम आहे, काय गं काय प्रॉब्लेम आहे, आपण म्हणू असं चल 1 मिनटात काय जीपे असेल फोनपे असेल कशातनं लगेच भरतो, तुला काय किती पैसे पाहिजेत, तुझ्यापेक्षा मला कोण आहे श्रेष्ठ, आत्ता तुझं संकट दूर करणं हे माझं पहिलं कर्तव्य. असेही लोक आहेत. भगवंताच्या रूपात किंवा त्यांच्या रूपात भगवंत आपल्याला भेटत असतो. मग त्याच्या म्हणजे आपल्या मित्रावरून, आपल्या मैत्रिणीवरून, आपल्या नातेवाईकावरून असं जीव ओवाळून टाकणारी पण लोक आहेत. तसंच इथं सांगतायत की हे आदरपूर्वक ज्ञानावरून आपल्या प्राणाची कुरवंडी करून टाकतात, आपला जीवभाव ओवाळून टाकतात. म्हणजे या देहाचं, या जीवाचं काही त्याला राहत नाही, फक्त परमात्मा, फक्त परमेश्वर. एवढासा ध्रुव बाळ काय हो त्याला कळत होतं, त्याच्यापेक्षा थोडा मोठा प्रल्हाद बाळ, त्यालाही काय कळत होतं. पण जे त्याच्या बालपणात गर्भामध्ये संस्कार झालेले होते, त्याच्यामुळं फक्त मला भगवंत भेटला पाहिजे, नारायण 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 हे दोघांनी अगदी ध्येय ठेवलेलं होतं. म्हणजे त्यांनी आपला जीवभाव कधीच ओवाळून टाकलेलं होतं. भगवंत भेटेपर्यंत त्यांना दुसरं काहीच सुचणार नव्हतं. आता ते म्हणतायत पुढे, आता आवडी जेथ पडे, तयाची अवसरी पुढे पुढे, रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. आता नेमकं काय होतं, तर जिथं आवडी, जी गोष्ट आपल्याला आवडते तिच्यावर आपलं प्रेम होतं, तिथं प्रेम निर्माण होतं. तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे, आणि मग अवसर म्हणजे संधी मिळेल तसं तसं आपल्याला तेच हवंसं वाटत राहतं. प्रेम ऐसे म्हणजे या सगळ्या मनातल्या बाकीच्या विचारांना मागे टाकून इतकं प्रेम जडतं की आपण तिथेच रेंगाळतो. आणि प्रेमाचं हे असं आहे. मग ते भगवंताचं प्रेम तर असंच अलौकिक आहे. एकदा त्याचं प्रेम लागलं की गोडी लागली ना, खरंच दुसरं काही नको वाटते बघा. आम्ही आता पावसला गेलेलो होतो. पहाटेची इतकी ओढ लागायची, रात्री उशीर झाला,
सगळे म्हणायचे काय त्या पहाटेच्या काकड आरतीला आहे हो, कशाला नाही गेलं आता 2 दिवस तर काय बिघडतं, दिवसभर आपल्याला पारायणाला बसायचं आहे, अजून काय काय करायचं. ती ओढ लागते आणि ते केल्याशिवाय चैन पडत नाही, म्हणजे त्याचं प्रेम लागतं, ओढ लागते, प्रेम वाटतं आणि ते केल्यावर समाधान मिळतं. तिथं नाही, आता उदाहरणार्थ आजचाच क्लास बघा, इतके छान कार्यक्रम आहेत, पण असं वाटलं की आपण तेव्हा 8 दिवस सुट्टी घेतलेली आहे, आता ही एक अशी लाईन लागलेली आहे, मग आज काय कार्यक्रम म्हणून सुट्टी, काल काय कुंकुमार्चन म्हणून सुट्टी, उद्या काय अजून कुठे कार्यक्रम म्हणून. म्हणजे जी आपली एक ओढ लागलेली आहे, ज्ञानदेवीची लागलेली आहे, ज्ञानेश्वरीची लागली आहे, त्यातल्या ज्ञानाची लागली आणि अर्थातच भगवंताची लागलेली आहे, तर ही ओढ कमी नाही करायची, त्याला बाधा नाही आणायची. मग हा वेळ सोडून काय जे मिळेल ते करायचं. म्हणून इथं ते सांगतायत की एकदा प्रेम जडलं की तिथेच आपण रेंगाळत राहतो आणि प्रेमाचं असंच असतं. पण आपण जे प्रेम म्हणतो ते भौतिक प्रेम असतं, इथे भगवंतावरचं प्रेम आहे आणि तेही तसंच रेंगाळत राहतं. एकदा भक्ताला भगवंताची ओढ लागली की भगवंताला भक्ताची लागते, म्हणून तो धावत धावत यायचा बघा. नामदेवाला भेटायला आले, तुकारामाला भेटायला आले, जे जिथे संत असतील, यांना तर कित्येक वेळा आलेले आहेत ज्ञानदेवांना, आणि त्या नामदेवाला तर कुठे तो जरा रागावला, जरा रुसला की लगेच येऊन उभा राहायचा. म्हणजे ही जी ओढ आहे ना, ही ती खऱ्या प्रेमाची ओढ आहे. म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतीती होय ना जवनिकी, तव योगुक्षेमू ज्ञानविखी स्फुरेल चिकी. मग आता ते सांगतायत, मगाशी सांगितलं ना की इतर अर्जुनाला मिळालं, सगळं ज्ञान मिळालं, त्याची भेट झाली, उत्तम पुरुष कळला, पुरुषोत्तम योग समजला, आत्मज्ञान झालं. पण बाकीचे जे मुमुक्षू आहेत, त्या मुमुक्षूंच्या पैकी ज्यांच्या चित्तात अजून प्रेमभाव स्थिर होत नाही, ज्ञानी प्रतीती होय ना जवनिकी, अगदी जवळीकता निर्माण होत नाही, तोपर्यंत तव योगक्षेमो ज्ञानविखी स्फुरेलच की, तर त्याच्या मनामध्ये आत्मज्ञानाची प्राप्ती कशी होणार. आणि योगक्षेम म्हणजे काय, जे मिळालं नाही ते मिळवून द्यायचं म्हणजे योग. अप्राप्तस्य प्रापणम योग आणि प्राप्तस्य रक्षणम क्षेम. तर प्राप्त झालेल्याचं रक्षण करणं हे क्षेम आहे, आणि हे दोन्ही भगवंत करत असतो आपलं. म्हणून मनामध्ये आधी ज्ञानाचा भाव निर्माण करायचा, प्रेमभाव निर्माण करायचा, आणि ते आत्मज्ञान झालं की त्याचं रक्षण करायचे. नाहीतर आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त होते, आपण धावत धावत जातो, ती मिळते आणि तेवढ्यात आपल्या हातातून पडते तरी किंवा कोणीतरी हिरावून घेते, तसं व्हायला नको आहे. म्हणून त्याचं रक्षण कसं करायचं याची चिंता निर्माण व्हायला नको, किंवा चिंता उद्भवली तर त्यात आश्चर्य काय आहे, ते आश्चर्य काही नाही, स्फुरेलच की. थोडक्यात काय की ज्ञानाचा लाभ होत नाही तोपर्यंत योगक्षेमाची चिंता शिल्लक राहणार, पण एकदा आपल्याला ज्ञान झालं की मग योगक्षेमाची पण चिंता राहणार नाही, स्फुरेलच की. म्हणजे ज्ञानी प्रतीती होय ना, जोपर्यंत ज्ञानाची प्रतीती होत नाही, जवनिकी पक्की, तोपर्यंत हा योगक्षेम आपल्याला सतत सतावत राहतो. पण तो एकदा समजला की मग आपल्याला ती भीती राहणार नाही. 54 पर्यंत आलेलो आहे. 54लाच थांबायचं का अजून एक घेऊ 55. म्हणून त्याची सम्यक ज्ञान कैसे होय स्वाधीन, चालिया वृद्धी यत्न घडेल केवी. म्हणून मुमुक्षू काय करतात तर यथार्थ ज्ञान कसं प्राप्त होईल, ते आपल्या स्वाधीन कोणत्या मार्गाने होईल, आणि एकदा ते यथार्थ ज्ञान झालं की ते वृद्धिंगत कसं होईल याचा विचार ते करू लागतात. जालिया वृद्धी यत्न घडेल केवी, मिळालं पण त्याची वृद्धी कशी होईल याचाही प्रयत्न करतात, तो पाहायला पाहिजे. बघू आता 55वी ओवी झालेली आहे. मगत या जीवा बैसवी निदानी, राजसिंहासनी स्वानंदाच्या, शुद्ध ज्ञानावीण सामर्थ्य संपन्न,
नाहीच साधन दुजे ऐसे. म्हणून निभ्रांत सर्व साधनात ज्ञानची हे श्रेष्ठ देव म्हणे. आत्मजिज्ञासू जे ऐसे होते थोर, तयांनी साचार संतोषून. वाहिले ज्ञानासी आदरे सर्वस्व, ओवाळून जीव भाव तोही. घुसू लागे वेगे मनी वस्तू तीच, जडे प्रेम साच जिये ठाई. प्रेमाची ही रीत ऐसीच निभ्रांत, म्हणून या येथ जिज्ञासुजे. तया मुमुक्षुस ज्ञानाचे दर्शन, जोवरी संपूर्ण नाही झाले. तोवरी ते कैसे घडेल म्हणून, उत्कंठा लागोन राहे त्यांसी. घडताही कैसे लाभल अखंड, म्हणून उदंड झट तिथे. तरी सम्यक ज्ञान व्हाव या स्वाधीन, करावे प्रयत्न कैशारीती. झाले तरी कैसे व्हावे वृद्धिंगत, लागे हे यथार्थ जाणावया. तर हे प्रयत्न कसे करायचे हे समजलं पाहिजे आणि ते जाणून घेतलं पाहिजे. एकदा आपल्याला दिशा कळली ना की कसं जायचं, कुठपर्यंत पोचायचे, कशा मार्गानं ज्ञान करायचे, की मग आपल्याला हे ज्ञान झालं की ते समाधान मिळेल. 55व्या आणि इकडचे 118व्या झालेले. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानदेव.